इस्तेव तरी पेटव आधी. हो हो पेटला. ओहो गावची मुलगी भाजत आहे. झाला भाजून? नाही भाजतोय, थोडासा कच्चा आहे. कसा लागतोय? ते वाला चांगलं नाही, हे वाला चांगलं आहे. द्या खालीच सोडा. मस्त आहे, मोठं लांबडं. 1 मिनिट. ही तुटकी तुटकी आहेत. निवेदनला छोटी छोटी लागतात ना. ते वाला सोडा. हा ही आमची केळीची झाडं. ह्यातल्या बऱ्याचशा केळी पसावलेल्या आहेत. पसवलेल्या म्हणते. ही आमची केळीची झाडं. पप्पा जिकडे चढले होते तिकडे आमची टीव्हीची डिश ठेवली आणि ह्या पानांमुळे ना सिग्नल येत नव्हतं, म्हणून थोडी पानं पप्पांनी कापली. आंबे सुद्धा पडलेले होते. हॅलो मित्रांनो, हे या खावा. तू आता खाऊन आलायस ना? तरी बघ बैल बघ ना, त्याला खायला द्यायचं नाही. खा. रात्री आमच्याकडे खूप असा वादळी वारा सुटलेला होता. केवढे आंबे आहेत बघा. कसे जमवायचे एवढे आंबे? आता भाईच्या बाजूला चला. हे एवढे आंबे आम्ही सकाळी उठून जमवलेले होते, जे अर्धे कच्चे आहेत, काही पिकलेले आहेत, काही चांगले सुद्धा आहेत आंबे हात. आणि इकडे बघा, आता मामाचा ना पेंडा आणायला जाते मी. तिकडे जाताना सुद्धा जिकडे जिकडे आंब्याची झाडं आहेत तिकडे तिकडे नुसतं असं ना आंब्यांचा ढीग लागलेला आहे. जिकडे तिकडे पाहाल तिकडे नुसत्या हे आंबे, कच्चे आंबे आहेत. आत्ताच ते पिकाला सुरुवात झाली आहे. त्याआधीच वादळी वारा आल्यामुळे ना सगळे आंबे जे आहेत ते खाली पडले आहेत बघा, सगळेच. ह्या आधीसुद्धा एकदा आला होता, तेव्हासुद्धा खूप सारे पडलेले होते. आणि आता हा दुसरा वेळ आहे हे आंबे सगळे पडल्याची. अजून एकदा आला तर पूर्ण झाडच रिकामी होईल. सगळे आंबे जे आहेत ते खाली पडत आहेत. हा आहेत पिकून. किती मावी तुझ्या हाताला घरात कोण नाही? हाय की तू येतो असेल. असंच येऊ ना? हा असं म्हटलं घर
संध्याकाळी सुद्धा पाऊस भरलेला होता, म्हणून शेणाची जी गोवरी होती, जी सुकत घातलेली होती, जी सुकलेली होती, पावसाचा काही भरोसा नसल्यामुळे ही ते मामा आणि पप्पा आले सगळी गोवरी जी आहेत ती भरून न्यायला. चांगली सुकलेली गोवरी आहे तर ती घरी आणली आम्ही. आणि हा बघा आमच्या घरी आलेला हा एक छोटासा मित्र. चला आतासाठी बाय.